मला वाटतं आता कोर्टाचा निर्णय आहे आणि न्यायालयावर मोठा काय विश्वास ठेवावा नाही ठेवा असं संभ्रमात आहे सगळेच। कधी बरेचदा न्यायालय निर्णय घेताना कोणाच्या सोयीचा कोणाच्या विरोधातला होत राहतं। म्हणजे एकंदरीत मला तर पूर्ण काही वरची माहिती आहे। एकंदरीत असं अपेक्षा होते का विरोधात निकाल जाईल किंवा त्यांच्या बाजूने निकाल राहील। ते झाला नाही तर ते वरते जाता येईल अधिक वरच्या न्यायालयामध्ये। ते आता दोन बेंच असेल तर 3 बेंचकडे जाईल, 5 बेंचमध्ये जाईल। न्यायालयाची मला वाटतं मजबूती वाढली पाहिजे। बरेचदा निकाल लवकर न लागणं हा सुद्धा त्याच्यावर अन्याय होतं। 20-20 वर्ष जर इतक्या अशा खून खटल्यामधल्या निकालाला वेळ लागत असेल तर त्या व्यवस्थेत बदल होणं फार गरजेचं आहे। का बरं वेळ लागतं याचंही संशोधन सरकारनं केलं पाहिजे आणि त्या व्यवस्था निर्माण केल्या पाहिजे। मला असं वाटतं का त्यांनी निर्णय सगळं घेऊनच ते तिथे आले असणार। काही किंतु परंतु राहिले असेल तर त्यांनी मतदारसंघात जाऊन निर्णय जे आता बोलतो आहे ते काही विरोधात जाईल असं नाही आहे। त्यांना घेऊन निर्णय घेईल। मला वाटतं ते काही एकदा आल्यानंतर पुन्हा ते आपली बाजू बदलन असं वाटत नाही। हा टेक्निकली विषय आहे। आखरी संख्यावरच ते सगळी एकंदरीत जे काही आता पक्षांतर होत आहे त्याचं संख्येचा फार महत्त्व आहे आणि ते महत्त्व ओळखूनच सगळा निर्णय झाला असेल। आता त्यांच्या स्तरावरचा विषय आहे। लक्षात घ्या, पक्षांतर कोणामार्फत ते सगळं झालेलं आहे, कोण ते केलेलं आहे, त्यांनी ते जबाबदारी उचलली असणार सगळ्या गोष्टी आणि त्या माध्यमातून ते पक्षांतर झालं असेल तर ते त्या जबाबदारी पूर्ण करेल ना। तर ओमराजे कोणामार्फत गेले किंवा स्वतः गेले का, काय झालं का, त्यांची बैठक कोणासोबत झाली याचं आम्हालाही माहिती नाही आहे। आता बरोबर आहे, त्यांना कसं आहे काय सगळ्यांना अपेक्षा होत्या का तो इतका एकंदरीत जो काही प्रकार झाला होता तो सगळ्यांनी पाहिलेला होता कशा पद्धतीने झाला। आणि असं झाल्यानंतर जेव्हा निकाल विरोधात येतं तेव्हा ते तर हे शब्द कोणाच्या तोंडातून हे शब्द निघतंच। त्यांनी काही वेगळी फार अपमान करणारी प्रतिक्रिया दिली असे नाही। त्यांच्या भावना आहेत त्या आणि त्यांना अपेक्षा होत्या का न्यायालय त्या पद्धतीनं समोर येऊन निर्णय देईल। कसं आहे राजकारणामध्ये तुम्ही सांगतोय राजकारण हे बेरजेचं असतं। ते कधी वजाबाकीवर कोणी जात नाही आणि बेरजेच्याच राजकारणाचा सामान्य कार्यकर्त्यापासून तर वरच्या कार्यकर्त्यापर्यंत ह्या बेरजेच्या राजकारणात धावपळ करत असते। त्याच्यानं मला असं वाटते का हे सगळं होत असताना आज जे फुटाफूट दिसतंय याला काही फक्त फुटणारेच दोषी आहे असं म्हणणं तर योग्य होणार नाही। काही नेतृत्वाच्या चुका असेल त्या तपासून पाहिल्या पाहिजे। त्या जर तपासल्या नाही गेल्या तर कसं होणार आहे तुम्ही सांगा। आज आम्ही महाराष्ट्रभर मी जेव्हा उपोषणाला 7 दिवस उपोषण बसलो, 3 दिवस वेगळं बसलो आहे, 350 सभा घेतल्या, 75,000 किलोमीटर आम्ही फिरत राहिलो आहे, सामान्य लोकांना भेटत राहिलो आहे, कार्यकर्त्याला भेटत राहिलो आहे। संघटन लहान असलो तरी आमची कार्यप्रणाली आम्ही थांबवली नाही, ते सामान्यपर्यंत नेण्याचं काम केलं। आखरी नेतृत्वानं सुद्धा त्याच पद्धतीनं समोर येणं गरजेचं असतं। जेव्हा नेतृत्व थांबतं तेव्हा त्याच्या कार्यकर्ताही थांबतं हे लक्षात घ्या। हे तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे ना। आखरी कसं होतं नेहमी काय होतं का पक्ष फुटणाऱ्यालाच दोष दिला जातं, पण त्याचं संशोधनही होणं गरजेचं आहे का हे का होतं, अशी वेळ वारंवार त्या एकाच पक्षामध्ये असं का होतं याचंही संशोधन झालं पाहिजे। मला असं वाटते का एकंदरीत
एक भावना आहे का सगळे एकत्रित होऊन शिवसेनेची ताकद वाढण कशी याच्यावर विचार केला पाहिजे. दोन गोष्टी शिंदे साहेबांना मागं घ्यावं, दोन गोष्टी उद्धव साहेबांनी मागं घ्यावं, पुन्हा शिवसेना एकत्रित होऊन कामाला लागावं. होणार तर नाहीच, पण प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी ठाम आहे. कसं आहे, आखरी तुम्ही एक सांगा, शिवसेना महत्त्वाची आहे. शिवसेनानं हा महाराष्ट्रातल्या मातीतलं संघटन आहे, या भूमीतलं संघटन आहे आणि ते मजबूत राहणं फार महत्त्वाचं वाटतं आणि तसे प्रयत्न झाले पाहिजे, तसे एकत्रित आले पाहिजे. अपेक्षा बोलायला काय हरकत. माझ्या अपेक्षा आहे, माझ्या भावना आहे, ती मी व्यक्तिगत बोललेलो आहो, तर माझ्या भावना मी व्यक्त करू नये असं थोडं असतं काही. कसं आहे, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये देवेंद्र असेल कार्यकर्त्याच्या भावना होईल, काही ताळमेळ जर झाला, बसून जर व्यवस्थित प्लॅनिंग झालं तर पुन्हा शिवसेनेची वज्रमूठ कशी तयार होईल ते पाहायला काय हरकत आहे. तो नंतरचा भाग आहे. पहिले आपण महाराष्ट्राचा धर्म वाचावा यासाठी शिवसेनेशिवाय काय पर्याय आहे. मी पुढाकार घेणार नाही. माझ्या भावना आता एवढ्या प्रखरपणे मी व्यक्त करतो आहे, त्या माझ्या भावना आहे व्यक्तिगत. आता त्याच्यासाठी कोणा पुढाकार घ्यावा, कोणा समोर यावा हा नंतरचा विषय. मला कसं आहे ते त्या फळीतलं मी मी आत्ता शिवसेनेत गेलो आहे आणि मला माहीतही नाही का नेमकं हे ऑपरेशन टायगर होणार आहे, 6 खासदार फुटणार आहे, मला माहीत नव्हतं. त्यांनी त्यांच्या स्तरावर, शिंदे साहेबांच्या स्तरावर किंवा त्यांची एक वेगळी टीम आहे त्या स्तरावर ते झालं असेल. आता माहीत झालं आहे सगळं. आता टी व्हीवरूनच माहीत पडतं. तुमच्या बऱ्याच बातम्या चुकीच्या पण असतात ना. असं पूर्ण फसले असं म्हणता येत नाही, काही त्रुट्या त्याच्यात आहे. पत्रकारांनी किमान हे प्रश्न विचारताना अभ्यास करून विचारला पाहिजे. माझ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 29,000 खातेदार आहे. 29,000 खातेदारामध्ये 28,000 खातेदारांना कर्जमाफीचा फायदा होईल. कोणालाच भेटणार नाही असं म्हणणं चुकीचं आहे ना. असं माझ्या म्हणणं, तुम्ही संशोधन करा. प्रश्न विचारताना तुम्ही हवेतच प्रश्न विचारत असेल तर कसं होईल. कर्ज काय, माझं म्हणणं आहे, कर्ज भेटायला काय, आमचं तर कर्ज वाटपही झालं बँकेचं. आम्ही 90% पूर्ण केलेलं आहे. कर्ज वाटप करायला काय अडचणच नाही आहे ना. काही बँका करत नसेल तर तो ते स्थानिक प्रश्न आहे. माझं काय मत आहे काय, हा महाराष्ट्रातल्या मातीतलं संघटन वाढलं पाहिजे एवढी प्रामाणिक इच्छा आहे. कोणी काही म्हणो, शिवसेना आपल्या ताकदीनं काम करेल, मजबूतीनं करेल. 2029 हा शिवसेनेचा पर्व राहील. त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ, त्याच्यासाठी जीवाचं रान करू आणि 2029च्या निवडणुका ह्या शिवसेनेचा सगळ्या कलाटणी असणारा, महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा असेल. कसं आहे, आखरी आपल्यातून बाहेर गेला म्हणजे तो पैसे घेऊनच फुटला असं म्हणणं योग्य नाही. उलट आपल्याच लोकांवर आपण असा डाग लावणं बरोबर नाही. काल परवा काँग्रेस, तुम्ही सांगा, महाराष्ट्रामध्ये 6 जागा अविरोध झाल्या विधान परिषदच्या. मग विरोधी पक्षनेते पक्ष इथं 3-4 आहे. राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, उभाटा आहे. 6 अविरोध का झाल्या? तुम्ही 6 अविरोध का होऊ दिल्या? मग जे अविरोध झाल्याने तुम्हाला एक माणूस उभं करायला सापडला नाही, तुमचा एखादा नगरसेवक जरी उभा राहिला असता तरी तो अविरोध झाला नसता. मग हा विचार, इथे पक्ष राहिला कुठे विरोधी पक्ष? मग जे राहिले नाही पडाले म्हणजे ते पैसे घेऊन पडाले. अशा प्रकारच्या तुमच्याच माणसावर तुम्ही दोष देत असाल तर ते चुकीचं आहे ना. अमित शाह जी ने कहा है कि पहले शिवसेना को शिंदे गुट की शिवसेना बोलना पड़ता था, लेकिन अब बस एक ही शिवसेना है. एकंदरीत चित्र तसंच आहे. चित्र तर हां, मला हिंदी में
अब हिंदी में पूछा है तो ठीक है। अभी तो जो स्थिति है ना वही बता रही है। जिस तरह से महाराष्ट्र में शिवसेना का शिंदे साहब का माहौल बढ़ते जा रहा है, उसे तो वही नज़र आता है कि अब शिवसेना खाली शिवसेना, एक ही शिवसेना, और वो शिंदे साहब की शिवसेना रहेंगी। ऑपरेशन टाइगर पे राज ठाकरे ने पहली बार प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि ये अमित शाह 2029 की तैयारी कर रहे हैं। शिवसेना 2029 की तैयारी कर रहे हैं। जो चित्र रहेगा अभी 29 में, 2029 के बाद महाराष्ट्र में, मुझे लगता है वो शिवसेना का पर्व रहेगा। उद्धव ठाकरे ने उन आरोपों को सरासर गलत बताया है कि जिनमें कहा गया है कि शिवसेना कांग्रेस में विलय होने वाली है, जबकि उन्होंने कहा है कि वो वक्त दूर नहीं कि जब बीजेपी शिंदे गुट में विलय हो जाएंगी। नहीं, मैं ये दोनों भी बातें बराबर नहीं है। उद्धव साहब कांग्रेस में विलीन नहीं हो, कोई भी हालत में विलीन नहीं करेंगे शिवसेना, और शिंदे साहब को तो सवाल ही नहीं है। मैं दोनों भी आरोप, इसमें कोई तथ्य नहीं है। उन्होंने साथ में ये भी कहा है कि उन पर और आदित्य ठाकरे पर जो आरोप लगाए गए हैं कि वो किसी से नहीं मिलते, अगर वो नहीं मिलते तो ये जो 6 बागी सांसद चुन के आए हैं वो कहाँ से आते? देखो, पूरे तरफ माहौल है, ऐसा नहीं है एक खासदार ही शिंदे गुट में आ रहे। जनरल कार्यकर्ता अगर देखे, वो भी, अब मैं जब घूम रहा हूँ विदर्भ के अंदर, तो अभी तो ऐसी स्थिति है कि जिले के अंदर आधा जो उभाटा के सैनिक है वो शिंदे शिवसेना में आने को तैयार है। कार्यकर्ता, मैं खासदार की बात नहीं कर रहा हूँ। आखिर सब निर्णय फूटने वाले पर ही सब बदलाव की जाएंगी, तो कुछ संशोधन तो होना जरूरी है, कुछ बातें देखना जरूरी है कि संगठन के नेतृत्व में कुछ बदलाव होने की ज़रूरत है क्या, क्या वो काम नहीं कर रहे क्या नीचे। ऐसा जो फूटा उसको बदलाव करते हो तो फूटा क्यों? देखो, अगर कोई घर फूटता है, टूटता है, तो उसमें एक की जवाबदारी होती है, जिम्मेदारी होती है, सबको लेना पड़ेगा ना जिम्मेदारी। ऐसा थोड़ा होता है कि खाली मिस्त्री ने काम नहीं किया हो सकता है सीमेंट बरोबर नहीं होगा, उसमें कोई लोहा बरोबर नहीं होगा। तुम उद्धव साहब की शिवसेना फूट रही है, इसमें खाली फूटने वालों को क्यों बदनाम करते हो? सर, पंजाब में आप, पश्चिम बंगाल में तृणमूल और महाराष्ट्र में उबाठा शिवसेना, इस तरीके से जो रीजनल पार्टीज है छोटे छोटे, उनको तोड़ा जा रहा है, तो आप किस तरीके का भविष्य देखो, ये देखते तो हैं? राजनीति है। राजनीति में किसी को बढ़ाने की बात कोई नहीं करता। अपनी अपनी पार्टी बढ़ाने की काम सभी करेंगे। हम भी हमारी शिवसेना बढ़ेंगी, वही काम करेंगे। और वो उसमें अगर कि किसी का संगठन कम होता है तो उसकी जिम्मेदारी किसी पर दे तो ये अच्छा नहीं है। अपने अपने संगठन मजबूत रखना ये अपनी जिम्मेदारी होती है। अगर हम मजबूत नहीं रखते तो ये आपका कहना है कि नहीं, कांग्रेस ने कुछ करना नहीं चाहिए, भाजपा ने कुछ करना नहीं चाहिए, जो राज्य स्तर का संगठन है वैसा ही बना के रखो। ऐसा थोड़ा होता है। राजकारण में तो जब हाथ मारने का टाइम आता है तो हाथ मार ही लेते लोग, उसको पछाड़ी डालते हैं। चाहे कितना भी अपना भाई भी रहे ना, अपना दोस्त भी रहे, माँ बेटे की भी लड़ाई में वो होता है। राजकारण उसी तरह से होता है और उसी तरह से आगे चलते रहेगा। ऐसा नहीं होता है कभी कि बाजू मजबूत हो जाए और हम कुछ कर नहीं पाए, ऐसा तो होता ही नहीं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।